तिला माहीत आहे की मला अशा गोष्टींची खूप आवड आहे, मला आवडतं. सो तिने ही एक कॅन्डल घेऊन ठेवली आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा, खूपच मस्त. म्हणजे ती पेटवलेली पण नाही आहे तरी खूप छान फ्रेग्रन्स आहे त्याचा. आणि हे स्टिच करायला मी नाशिकला दिलेलं होतं. सो अशा प्रकारे हे पण एक ब्लाऊज आहे. बॅक साईडला पण त्याला वर्क आहे मस्त. आणि हे असे छान ज्यांच्याकडून स्टिच केलं त्यांच्याचकडनं हे टॅसल्स पण लावून घेतलेले. ग्लास मिळाला तो खूपच छान मिळाला, एकदम क्यूट असा आहे. हा शेप पण एकदम छान आहे आणि मस्त मिळाला. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर छान अशी आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि सकाळी मस्त मी राजेशना टिफिन वगैरे करून दिला. त्यानंतर त्रिशाला उठवलं आणि मग त्रिशाने आणि मी मस्त ब्रेकफास्ट केला आणि नंतर गेलो होतो त्रिशा आणि मी तिच्या स्कूलमध्ये. आज तिचे बुक्स मिळणार होते नेक्स्ट स्टँडर्डचे, सो ते घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि लवकर गेलो. ऑलमोस्ट आम्ही 9:30 पावणे 10लाच घरातनं निघालो होतो की लवकर गेलं तर पटकन काम होतं, गर्दी नसते आणि ऊन पण नंतर खूप होतं म्हणून आम्ही लवकर गेलो. आणि वेळ नाही गेला, आम्ही लवकर गेल्यामुळे पटकन आमचं काम झालं आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर मी घरातलं जे बाकी आवरणाचं राहिलं होतं ते आवरून घेतलं आणि भाजीपाला आणलेला होता काल, तो म्हटलं लावून घ्यावा छानपैकी. सो तो मी इथे मस्त लावून घेतला. त्यानंतर मी ओट्स भाजायला घेतले होते की ओट्सची पावडर करून ठेवूया म्हणून, की ब्रेकफास्टला डोसा करता येईल म्हणून. आणि एकीकडे चहा पण ठेवला होता. हॅलो. तर सकाळी जसं तुम्ही मगाशी बघितलं, टिफिन वगैरे बनवून दिला मी राजेशना. त्यानंतर त्रिशा उठली. त्रिशाला अजून सुट्ट्या चालू आहे, तिच्या सुट्ट्या नाही संपल्या. सो ती एकदम आरामात उठते. मग ती उठल्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला दोघींनी मिळून आणि त्यानंतर आम्ही तिच्या स्कूलला गेलो होतो कारण आज नेक्स्ट इयरचे तिचे बुक्स मिळणार होते. सो आम्ही लवकर गेलो की गर्दी नको व्हायला आणि ऊन पण खूप होऊन जातं म्हणून आम्ही लवकर जाऊन ते बुक्स वगैरे घेऊन आलो. बट त्यानंतर माझी खूप गडबड होती, भरपूर कामं होती कारण 2 दिवसांनी पुन्हा आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. सो तीच सगळी तयारी वगैरे चालू आहे. कुठे काय ते कळेलच तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. सो ती पण धावपळ, असं सगळंच माझं चालू होतं. सो दिवसभर काय मी व्लॉग शूट नाही केला आणि आता म्हटलं चला थोडंसं मी निवांत बसले होते, म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया की मी नाशिकला काय काय शॉपिंग केली ते. तर जसं तुम्ही बघितलं होतं आम्ही गोदा आरतीला गेलो होतो, तर तिथे बाहेरच एक छोटासा स्टॉल होता. तिथे हे असे हेअरस्टाईलचे होते ब्रोचेस. हे छान वाटले मला, काहीतरी वेगळं होतं आणि कधीतरी त्रिशाला यूज होईल किंवा कधीतरी मला यूज होईल म्हणून मी घेतले, किंवा मम्मीला यूज होईल असं म्हणून मी हे एक घेतलं. छान मिळालं मला हे पण. 40 रुपीजला होतं. असं शॉपमध्ये घ्यायला गेलं तर बरंच महाग असतं हे, 200, 250 किंवा त्याहीपेक्षा जास्त प्राईस सांगतात. बट ते 40 रुपीजला मला छान वाटलं. सो हे एक घेतलं मी. का बरं अशी कोपऱ्यात बसली. आणि हे एक घेतलं. सो याच्यात हे दोन आहेत आणि मस्त मिळालं मला हे पण. सो हे एक घेतलं. वेल्वेटचे आहे, जे फ्लावर्स आहे हे वेल्वेटचे आहे आणि मध्ये असे स्टोन आहेत. छान मिळालं हे पण, मस्त वाटलं मला. आणि हे अशा गोष्टी आपण काही खूप नाही यूज करत, फ्रिक्वेंटली कधीतरी यूज करतो. सो ओके आहे. सो हे बघा अशा प्रकारे हे आहे, मस्त आहे. स्टोन आणि असं मोत्याचं आहे आणि हे वेल्वेटचे फुलं आहे. सो छान मिळालं हे पण एक. त्यानंतर मी साडी घेतली. साडी घ्यायचं असं काही ठरलेलं नव्हतं, बट जस्ट मी गेले मम्मीसोबत आणि मला एक साडी आवडली सो मी घेतली. तर अशी जरा डिझायनर आहे ती, वर्कची अशा प्रकारचे. पूर्ण साडीवर असंच वर्क आहे आणि हे टिशू ऑर्गॅन्झा काय म्हणता येईल मलाही एकदम नाही सांगता येणार, बट काइंड ऑफ तशीच आहे, ऑर्गॅन्झा टाईप अशी. आणि पूर्ण साडीवर हे अशा प्रकारचं वर्क आहे. आणि माझ्याकडे हा कलर नव्हता पण साडीमध्ये, आणि मम्मीकडे पण नव्हता, आमच्या दोघींकडे पण हा कलर नव्हता. तर म्हटलं चला आपण हा कलर घेऊया. आणि अशा प्रकारचं पूर्ण साडीवर हे वर्क आहे. छान मिळाली, एकदम मस्त मिळाली. आता बघूया कधी घालणं होतं ते. आत्ता सध्या तर काही सण पण नाही आहे, तर बघूया कधी घालून होईल ते. जेव्हा केव्हा मी घालेल तेव्हा तुमच्यासोबत तसं
शेअर करेलच. सो हे एक घेतलं. त्यानंतर ही एक फ्रेम घेतली. म्हणजे मम्मी एका एक्झिबिशनला गेली होती, सो तिला ही खूप आवडली. सो तिने माझ्यासाठी ही घेऊन ठेवलेली होती आणि मला पण खूप जास्त आवडली. एकदम लाईट वेट आहे, काही त्याला वेटच नाही, एकदम हलकी फुलकी आहे आणि मस्त आहे, काहीतरी युनिक आहे आणि छान वाटलं मला पण हे डिझाईन. एकदम असं ग्लिटरी आहे, हे मस्त आहे. कस्टमाइज करून घेतली तिने ही आणि खरंच खूप सुंदर आहे, मला पण खूप जास्त आवडली. तर मी ही लवकरच आता ही किचनमध्ये लावणार आहे. आणि त्यानंतर ही एक मी कॅन्डल घेतली. मी म्हणजे ही पण मम्मीनेच त्याच एक्झिबिशनमधनं जेव्हा फ्रेम घेतली तेव्हा ही कॅन्डल एक घेतली. तिला माहीत आहे की मला अशा गोष्टींची खूप आवड आहे, मला आवडतं. सो तिने ही एक कॅन्डल घेऊन ठेवली आणि खूप छान फ्रेग्रन्स आहे याचा, खूपच मस्त. म्हणजे ती पेटवलेली पण नाही आहे तरी खूप छान फ्रेग्रन्स आहे त्याचा आणि मस्त मिळाली. ही पण मला आवडली खूप. बट आता ही मी कधी पेटवेल माहीत नाही, बट अशी तर मी किचनमध्ये ती आता ठेवून देणार आहे. खूपच छान आहे, मस्त आहे. न पेटवता पण त्याचा फ्रेग्रन्स खूपच छान आहे. सो हे एक घेतलं. त्यानंतर आणखी एक साडी घेतली मी. ही एक साडी ही ॲक्च्युली आधीच घेतलेली होती, ही आत्ता नाही घेतली, बट ती मम्मीकडे दिलेली होती मी. मला ही फॉल पिको वगैरे करायची होती आणि ब्लाऊज वगैरे स्टिच करायचं होतं. सो ही मी नाशिकलाच होती ठेवलेली. सो ही एक साडी घेतली, अशी बघू शकता तुम्ही. एकदम लाईट कलर आहे, मस्त आहे आणि खाली अशा प्रकारचं तिला वर्क आहे. सो अशी ही एक साडी घेतली आणि ह्याच्यावर ब्लाउजेस आहेत जे मी नाशिकलाच स्टिच करून घेत असते ब्लाउजेस. सो हे 2 ब्लाउजेस घेतलेले, म्हणजे फॅब्रिक होतं, हे फॅब्रिक घेतलेलं आणि ते मी नाशिकला स्टिच करायला टाकलं होतं. सो अशा प्रकारे ब्लाउजेस आहेत, पूर्ण वर्क आहे याला पण आणि मस्त असे हे टॅसल्स पण लावून घेतले आहेत. छान प्रकारे हे पण ब्लाऊज रेडी झालेलं आहे. आणि मागच्या जर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी एक फॅब्रिक दाखवलं होतं कलमकारीमध्ये मी घेतलेलं. लास्ट टाइम मी जेव्हा नाशिकला गेली तेव्हा शॉपिंग केली होती ते. सो हे ते ब्लाऊज आहे जे मी स्टिच केलं. मस्त आहे, एकदम मस्त कॉटन आहे आणि कॉटनची जर एखादी प्लेन साडी वेअर केली तर त्यावर हे एकदम छान दिसेल. सो असं हे ब्लाऊज आहे जे मी नाशिकला स्टिच करून घेतलं. सो हे एक आहे. आणि अजून एक ब्लाऊज आहे, हे पण एक ब्लाऊज आहे. हे एक ब्लाऊज आहे, याला पण मस्त असं हे छान वर्क आहे. हेवी आहे, हे पण भरपूर काम आहे याच्यावर पण. हे पण मी फॅब्रिकच घेतलेलं होतं आणि हे स्टिच करायला मी नाशिकला दिलेलं होतं. सो अशा प्रकारे हे पण एक ब्लाऊज आहे. बॅक साईडला पण त्याला वर्क आहे मस्त आणि हे असे छान ज्यांच्याकडून स्टिच केलं त्यांच्याचकडनं हे टॅसल्स पण लावून घेतलेले. आणि स्टिच माझ्या मम्मीची फ्रेंडच करते, त्या खूप छान स्टिच करतात ब्लाउजेस वगैरे. सो मला त्यांच्याकडनंच आवडतं स्टिच करून घेतलेलं. फिटिंग वगैरे एकदम छान बसते. सो त्यांच्याकडनंच मी हे स्टिच करून घेत असते. सो हे आहे ते. आणि त्रिशासाठी पण मी एक ड्रेस स्टिच करून घेतलेला आहे, बट तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण आम्ही ट्रॅव्हल करणार आहे. मी खास त्यासाठीच तिला तो ड्रेस त्यासाठीच मी तिला तो ड्रेस शिवून घेतला. म्हणजे मम्मीच्या साड्या होत्या 2, त्याचा मी तो स्टिच केला. तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. सो पुढचे पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुढचे व्हिडिओ एकदम छान छान असणार आहे. आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, भरपूर असं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, भरपूर तयारी केलेली आहे. सो पुढचे पण ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा. आणि नैवेद्य जसं तुम्ही बघितलं होतं, मी गोदा आरतीला गेली होती. सो तिथे भांड्यांची, तांब्याची, पितळीच्या भांड्यांची किंवा मग दिवा वगैरे पूजेच्या सामानाची असे दुकानं होते. सो तिथून मी हे काही वस्तू घेतल्या ह्या.
त्यात हे एक ताट आहे, केळीच्या पानाच्या आकाराचं आहे आणि मला खूप कधीचं असं म्हणजे नैवेद्यासाठीचं ताट पाहिजेच होतं आणि मला तिथे ते हे दिसलं. भरपूर शेप्स, भरपूर डिझाईन, भरपूर सायझेसमध्ये होतं, बट मला हेच आवडलं. सो मी हे घेतलं आणि ह्या वाट्या पण घेतल्या. ह्याला मस्त असं डिझाईन आहे. हे सेपरेट घेतलं, हा पूर्ण सेट नव्हता, मी सगळं सेपरेट घेतलं. सो ह्या 3 वाट्या घेतला. ह्याला असं मस्त डिझाईन आहे, छान. सो अशा ह्या सेम डिझाईनमधल्या ह्या 3 वाट्या घेतल्या, फक्त साईज वेगळी आहे. ह्या थोड्या मोठ्या आहेत आणि ही थोडी छोटी आहे, बट डिझाईन सेम आहे. छान वाटलं मला, हे काहीतरी वेगळं डिझाईन वाटलं, सो तसं घेतलं. कुठलाच असा हा सेट नव्हता, सगळं सेपरेटच घेतलं मी, सेट बनवून घेतला. आणि हा एक स्पून घेतला त्याच ह्याच्यामधला, हा एक स्पून घेतला. मस्त आहे, एकदम छान. याला असं वरती डिझाईन आहे. हा पण सेपरेटच घेतला, छान मिळालं. आणि ग्लास पण घेतला त्याच मटेरियलमध्ये. ग्लास मी वेगळ्या शॉपमधनं घेतला, तिथून नाही घेतला. तिथे एक की दोनच होते आणि ते पण एवढे छान नव्हते आणि मला नाही आवडले, सो मी तिथून नाही घेतले. बट मला जिथे ज्या दुसऱ्या दुकानामध्ये ग्लास मिळाला तो खूपच छान मिळाला, एकदम क्यूट असा आहे. हा शेप पण एकदम छान आहे आणि मस्त मिळाला. सो असा हा एक ग्लास घेतला मी, एकदम मस्त मिळाला. म्हणजे 2 दुकानांमध्ये बघितलं, बट सगळीकडे नॉर्मल आपले जे ग्लास असतात तसेच होते आणि व्हरायटी काहीच नव्हती. बट ह्या एका शॉपमध्ये मला हा वेगळा बघायला मिळाला आणि म्हटलं की बरं झालं, आधीच्या 2 दुकानांमध्ये मी नाही घाई केली आणि नाही घेतला ते, कारण हा खूपच छान मिळाला. सो असं हे सेट घेतला मी, बनवला म्हणजे मीच अशा प्रकारे. हा म्हणजे सणाला देवघराच्या इथे नैवेद्य ठेवायला हे सुंदर वाटेल. गौरी गणपतीच्या वेळेस मी जो नैवेद्य ठेवते महालक्ष्म्यांच्या तिथे, त्याचे मी सेपरेट नैवेद्याचे ताटं आहे ते घेतले आहे. ते इतर वेळी मी यूज नाही करत, ते ठेवून दिलेले असतात. ते फक्त डेडिकेटेडली त्याच वेळी काढले जातात आणि त्याच नैवेद्याला वापरले जातात. बट इतर सणांना असं माझ्याकडे नव्हतं आणि ते जे आहे महालक्ष्म्यांच्या वेळेसाठीचं ते खूप मोठं आहे, कारण तेव्हा खूप पदार्थ असतात, त्यामुळे ते खूप मोठे आहेत. त्याला भरपूर प्लेट्स, वाट्या, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बट छोटंसं असं माझं नॉर्मल जे बाकी सण असतात त्याला देवघरात ठेवण्यासाठी असं काही नव्हतं आणि मला पाहिजे होतं, तर एकदम बेस्ट मिळालं. एकदम छान असा हा सेट तयार झाला आहे. आता पुढचा सण येईल तेव्हा मी हे नक्की यूज करेल. सो अशी ही छोटी मोठी शॉपिंग आम्ही केली. एवढंच घेतलं ना त्रिशा, अजून काय घेतलंय? बाकी नाही आहे ना काही? नाही, एवढी अशी आम्ही शॉपिंग केली. छान शॉपिंग झाली, मस्त निवांत राहिले मी आणि मस्त आमचे छान दिवस गेले त्रिशाच्या सुट्ट्यांमधले गावाला. एकदम रिलॅक्स वाटलं आणि आता आम्ही आलो आहे आणि आता 2 दिवसांनी पुन्हा आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. तर पुढचे पण छान छान ब्लॉग्स असणार आहेत. तुम्ही पुढचे ब्लॉग्स पण नक्की बघा, मिस करू नका. आणि भरपूर गोष्टी बघायला मिळणार आहे, त्याचं प्रिपरेशन पण आम्ही करत आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चाललो आहे, कसं चाललो आहे, कुणासोबत चाललो आहे आणि काय काय प्लॅनिंग केलं आहे, हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो ब्लॉग्स नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ एकदमच छोटा झालेला आहे, कारण मला वेळ नव्हता बाकी गोष्टी शूट करण्यासाठी. बट पुढचे एकदम छान छान ब्लॉग्स येणार आहेत, तर नक्की बघा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.